असं कुठं असतंय वय? पोरगीचाच बाप कमवतो आणि त्याने दिलं पाहिजे की पैसे खायला. ए तुला काय करायचंय चोमड्या? आपण नसतं ऐकून घेतलं. अरे तुला चोमड्या म्हणली. मला हो तुला. मी तर असतो ना तिचे जिंजन उपटून दिले असते हातात. उपाड बघू. आजा जास्त बोलू नकोस हा. खायला घालतोस वय मला. तुला खाया घालाय का लगीन केलं माझ्यावर? अवा आजा काय बी बोलू नकोस. तुझ्या आईलाच नाव सांगीन. मी बी सांगीन भांडी गुंडी खेळताना माझी बायको बनलेली म्हणून. आणि असली कसली भांडी गुंडी खेळताय? नुसत्या त्यात पुरी 2 घर राहतं ना. मग घ्या की आमच्या दोघांनी 2 नवरं म्हणून. मला नको तूच हो नवरा. तुला का दुखतंय वय? ए जिप्रे गीत्यात मला नवरा म्हणून. ए रेशी घ्यायचं का ग ह्यांना? घे की पण मला आज नग. हा आजा सगळ्यांनी टुचतोय ना. असं कर वीरला घे तुझा नवरा म्हणून. मी होतो हिचा नवरा. चालतंय का ग तुला? कोण नाही तवर हो. म्हणजे बदली ड्रायव्हरचं काम करायचं असं सांग की. असू दे आवर पट्टा पट्टा घेऊन झोपूया. आत्ताची सकाळ झाल्या. जावा दुकानात सामान घेऊन या. अव लिस्ट करा सामानाची. सांगा. 2 किलो साखर. 2 किलो पुरेल का महिनाभर? एक काम करतो 5 किलो आणतो. असं कर की साखरेचं पोत आण घरी. अव दुसऱ्यांच्या घरातलं आपल्या घरात ऐकायला येत नसतं धनी. ए तू नको शानपणे शिकू. आपलेच मी काय आणायचं ते सांग. 2 किलो गहू. ते बघू नंतर. आधी जेवाय वाढ. नवऱ्याची काळजी बिळजी आहे का नाही तुला? भूक लागली. ए रेशी मला नको घे नवरा. मी आपली एकटीच बरी आहे. असं कसं? नवरा जित्ता असताना बरी एकली राहतील. आणि नसेल जमत ना जा तुझ्या आई बापाकडे. नाहीतर मुस्कडीनेच बघ. माझ्या बापानं आईला मुस्कडलेलं तसे.